नमस्कार मित्रांनो, मी आहे वंदना देशमुख, रिटायर्ड मिलिटरी स्कूल टीचर, सर्टिफाईड न्यूमरोलॉजिस्ट, क्रिस्टल थेरपिस्ट, रेकी प्रॅक्टिशनर. स्वागत करते मी तुमचं सर्वांचं माझ्या ह्या अनाहता हीलिंग स्टुडिओ या चॅनलमध्ये. तुम्हा सर्वांना गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा तुम्हाला बुद्धी, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य प्रदान करो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत करते मी माझ्या 7 चक्रा सिरीजमध्ये आपणा सर्वांचं. मागच्या एपिसोडमध्ये आपण सॅक्रल चक्र किंवा त्यालाच आपण स्वादिष्टान चक्र म्हणतो ह्या चक्राची माहिती पाहिली होती. आणि आता आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत सोलर प्लेक्सेस किंवा त्याला मणिपूर चक्र असेही म्हणतात. हे सर्व चक्र जे आहेत हे आपल्या जीवनावर, आपल्या प्रगतीवर कशा प्रकारे परिणाम करतात, कसा प्रभाव टाकतात हे आपण शिकत आहोत. So let's begin our journey towards energy, healing and inner peace. सोलर प्लेक्सेस ज्याला आपण मणिपूर चक्र असेही म्हणतो. मणिपूर चक्र हे आपली विल पॉवर, सेल्फ एस्टीम आणि सेल्फ रिस्पेक्टला गव्हर्न करतं. ह्यालाच आपण आपल्या शरीराचं पॉवर हाऊस असंही म्हणतो. आता ह्याचं लोकेशन कुठे आहे तर हे असतं आपल्या अप्पर ॲब्डोमेनमध्ये, म्हणजे नाभी चक्राच्या 2 किंवा 3 बोटं वरती किंवा 2 किंवा 3 सेंटीमीटर वरती. आणि ह्याचं एलिमेंट आहे फायर एलिमेंट, अग्नितत्व. त्याच्यामुळे अन्नपचन आणि त्याच्याशी संबंधित जे काही कार्य असतं ते कार्य गव्हर्न करतं. आता याचा बीजमंत्र आहे रम आणि याचा सिम्बॉल आहे 10 पाकळ्यांचं पिवळ्या रंगाचं कमळ. आणि याची देवता आहे विष्णू भगवान, जो पालन करता आहे किंवा पालनहार आहे आणि रक्षण करता आहे. मग हे चक्र काय रिप्रेझेंट करतं तर हे चक्र आपल्या शरीरातील एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन आणि आपली विल पॉवर, आपली स्ट्रेंथ, इनर स्ट्रेंथ हे रिप्रेझेंट करतं. मणिपूर चक्राचे कार्य कोणते आहेत तर हे चक्र आपली विल पॉवर, आपलं सेल्फ डिसिजन पॉवर वाढवते किंवा गव्हर्न करते. आपल्याला डिसिजन घेण्यामध्ये क्लॅरिटी देते, आपली डिसिजन पॉवर इम्प्रूव्ह करते. आणि क्लॅरिटी ऑफ थॉट्स असल्यामुळे आपल्याला आपलं जीवन जगण्याचा उद्देश कळतो, पर्पज कळतो. त्याच्यानंतर आपली इनर स्ट्रेंथ आहे, नंतर सेल्फ एस्टीम, सेल्फ रिस्पेक्ट आणि ॲबिलिटी टू फेस चॅलेंजेसला कसं फेस करायचं ही सुद्धा पॉवर हे आपलं सोलर चक्र देत असतं. सोलर प्लेक्सेस हे आपल्या शरीराचं एनर्जी सेंटर आहे. शरीर आणि मनाला, आपल्या इनर पीसला लागणारी एनर्जी हे चक्र पुरवतं. तसंच आता आपण बघणार आहोत सायन्स ऑफ बॅलन्स सोलर प्लेक्सेस. तर आपला कॉन्फिडन्स चांगला राहतो, आपल्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज राहतात, आपले डिसिजन मेकिंग क्लिअर असतं, आपल्याला कुठलाही डाऊट आपल्या स्वतःबद्दल किंवा कुठलंही कन्फ्युजन आपल्या स्वतःबद्दल राहत नाही. मी करू शकतो, माझ्यामध्ये जिद्द आहे, आय कॅन डू इट ही भावना राहते. मला नक्की काय करायचं, मला नक्की कोणत्या डायरेक्शननी जायचं, माझा जीवन जगण्याचा उद्देश काय आहे ही क्लॅरिटी राहते. आपली पचनशक्ती चांगली राहते, कारण या सोलर चक्राचं किंवा मणिपूर चक्राचं एलिमेंट जे आहे हे फायर एलिमेंट आहे, जे आपल्या पचनसंस्थेला हेल्प करतं आणि आपल्या सगळ्या डायजेस्टिव्ह ग्लँड्सला पण मदत करतं किंवा कंट्रोल करतं, त्यांचं सिक्रेशन कंट्रोल करतं. त्याच्यानंतर आपली इम्युनिटी पॉवर. आता बघा, डायजेशनशी म्हणजे आपण जसं म्हणतो की सगळे आजार हे पोटाशी संबंधित आहेत. तर आपली जर पचनशक्ती चांगली असेल, आपलं पोट नेहमी चांगलं राहत असेल, साफ राहत असेल, तर आपल्याला कुठलेही आजार सहजासहजी होत नाहीत. आपली इम्युनिटी पॉवर, रेझिस्टन्स पॉवर चांगली राहते. त्याच्यामुळे आपलं सोलर प्लेक्सेस आपल्याला स्ट्रॉंग ठेवणे किंवा ॲक्टिवेट ठेवणे खूप गरजेचं असते, कारण पोटाशी संबंधित सगळे आजार असतात. आणि आपल्या शरीरामध्ये एनर्जीचा फ्लो हा कंटिन्युअस राहतो. आपल्याला काम करण्यामध्ये उत्साह वाटतो, एनर्जी वाटते, एनर्जेटिक फील होतं दिवसभर आपल्याला. आणि हे सगळे काही जे आहेत म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणा किंवा सिम्पटम्स किंवा सायन्स बॅलन्स सोलर चक्राचे जे आहेत
कॉन्फिडन्स असेल, क्लॅरिटी ऑफ थॉट्स असेल, डायरेक्शन असेल, ह्या सगळ्या याच्यातून आपण एवढं कॉन्फिडंट होऊन जातो किंवा आपलं सेल्फ अवेअरनेस एवढं वाढलेलं असते की आपण कुठल्याही फील्डमध्ये यशस्वी होण्यास आपल्याला मदत होते. आणि ह्या सगळ्या आपल्या रोजच्या वागण्या बोलण्यावरती किंवा आपल्या सगळ्या बिहेवियरवरती सुद्धा ह्या गोष्टी मदत करत असतात. त्याच्यामुळे आपल्याला चांगले रिलेशनशिप मेंटेन करण्याला सुद्धा मदत होते. आणि असं म्हणतात ना की आपण हॅपी तर सगळं जग हॅपी. तर आपणच स्वतःला आपलं सोलर प्लेक्सेस ॲक्टिवेट ठेवून, स्ट्रॉंग ठेवून जर स्वतःला आनंदी, हॅपी, कोऑपरेटिव्ह, कॉन्फिडंट असं ठेवू शकलो तर आपल्याला सगळं जग हे छान वाटायला लागतं. आता मणिपूर चक्र जर इम्बॅलन्स असेल तर काय होतं? अर्थातच बॅलन्स कंडिशनमध्ये ज्या सिच्युएशन्स असतात त्याच्या विरुद्ध की आपल्यामध्ये डिसिजन मेकिंग पॉवर राहत नाही, आपल्यामध्ये क्लॅरिटी ऑफ थॉट्स राहत नाही, आपण डगमगलेलं असतो, कन्फ्यूज्ड असतो, स्वतःबद्दल डाऊट्स येतात, मी कसं बिहेव करू शकेल किंवा नेमकं काय करायचं, ट्रायल अँड एररवरती आपला प्रयोग सुरू असतात की हे करून पाहायचं का, ते करून पाहायचं का, कारण क्लॅरिटी नसते, एक योग्य डायरेक्शनला आपण जात नाही, योग्य डिसिजन आपण घेत नाही आणि त्याच्यामुळे मग बरेचदा अपयश येण्याची शक्यता जास्त असते. याच्यामुळे आपलं ओव्हर थिंकिंग वाढतं. जेव्हा क्लॅरिटी ऑफ थॉट्स नसते तेव्हा खूप जास्त प्रमाणात आपण विचार करतो. जास्त विचार केल्यामुळे आपली झोप पण शांत होत नाही, चिडचिडेपणा वाढतो आणि एक काय म्हणता येईल की एक कंट्रोलिंग नेचरसारखं की सगळ्या गोष्टीवरती माझा कसा ताबा आहे किंवा मी कसं कंट्रोल करू शकतो, असं ओव्हर कंट्रोलिंग पॉवर ज्याला आपण म्हणतो ती ओव्हर कंट्रोलिंग पॉवर आपल्यामध्ये येते. अँगर इश्यूज येतात, म्हणजे थोड्या थोड्या गोष्टीवरती आपण चिडचिड करायला लागतो. आता आपलं हे चक्र बॅलन्स कसं करायचं? तर पहिली स्टेप तर आपली मेडिटेशनचीच असणार आहे की मेडिटेशनमध्ये 2 ते 3 मिनटं रमचा उच्चार करून आपण आपल्या सोलर प्लेक्सेसवरती लक्ष केंद्रित करून 3 मिनिटं कॉन्सन्ट्रेशननी जर आपण रमचा उच्चार केला तर आपलं सोलर प्लेक्सेस ॲक्टिवेट होतो, बॅलन्स होतो. दुसरं योगासने. योगासनामध्ये सूर्यनमस्कार हा सोलर प्लेक्सेसला स्ट्रॉंग ठेवण्यासाठी अतिशय चांगला व्यायाम किंवा आसनाचा प्रकार आहे. कारण तसंही आपण सूर्यनमस्काराला सर्वांग आसन असं म्हणतो, ज्याच्यामध्ये पूर्ण शरीरातील आपले जे पॉईंट्स आहेत, चक्र आहेत, हे बॅलन्स होत असतात. तर सोलर चक्रासाठी सुद्धा, मणिपूर चक्रासाठी सुद्धा सूर्यनमस्कार खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर आपण फूड कोणते घ्यायला पाहिजे? तर चक्राचा रंग जो आहे हा पिवळ्या रंगाचं कमळ, तर पिवळ्या रंगाचे फूड्स आपण घ्यायला पाहिजे, ज्याच्यामध्ये लेमन असेल, त्याच्यानंतर बनाना आहे, टर्मेरिक आहे, जिंजर आहे, असे पिवळ्या रंगाचे फूड ॲटम्स आपण खायला पाहिजेत. आणि आता क्रिस्टल्स, तर याच्यामध्ये एलो सिट्रीन आहे, एलो टोपाज आहे आणि टायगर्स आय आहे. हे 3 क्रिस्टल्स आपलं हे चक्र ॲक्टिवेट ठेवतात, बॅलन्स ठेवतात. आता गणपती बाप्पाशी कसा संबंध आहे ते आपण बघूया. गणपतीमध्ये तर इतके सगळे गुण आहेत की आपण ते आपल्या स्वतःमध्ये अंगीकारायला, म्हणजे प्रत्येक गुण आपण त्यांचा आपल्या स्वतःमध्ये अंगीकारायला पाहिजे. आता मणिपूर चक्राशी संबंधित आपण बघूया की स्वतःवरती कंट्रोल कसं ठेवायचं, की गणपती बाप्पाचं आपण आराधना करून आपल्या सगळ्या भावना आपण कंट्रोल करू शकतो आणि आपल्यामधली भीती किंवा आपल्यामधली धास्ती आपण घालवू शकतो. आपल्या मनामध्ये कुठलीच घालमेल राहत नाही. आपण जर गणपती बाप्पाची आराधना करत असू तर आपला विश्वास राहतो, आत्मविश्वास राहतो की मी हे करू शकते म्हणून. मणिपूर चक्रसुद्धा तेच करतं की आपल्या सगळ्या भावनांवरती, आपल्या सगळ्या एनर्जीवरती नियंत्रण ठेवतं, कंट्रोलमध्ये ठेवतं आपली एनर्जी. जसं गणपतीला सिद्धिविनायक म्हणतात, तसंच आपलं मणिपूर चक्रसुद्धा आपल्याला सिद्धी, यश, प्रगती प्रदान करतं. तर मित्रांनो, आज आपण माहिती घेतली सोलर प्लेक्सेस किंवा मणिपूर चक्राची, जे आपल्या एनर्जीशी संबंधित आहे, जे आपल्या पचनशक्तीशी संबंधित आहे, जे आपल्या सेल्फ एस्टीमशी संबंधित आहे. आता नंतरच्या एपिसोडमध्ये आपण माहिती घेणार आहोत आपले हार्ट चक्राबद्दल. त्याला अनाहता चक्र असं सुद्धा म्हणतात आणि म्हणूनच मी माझ्या चॅनलचं नावसुद्धा अनाहता हिलिंग स्टुडिओ असं ठेवलेलं आहे. कारण हार्ट चक्र हे आपल्या शरीराच्या मध्यभागी असतं. हार्ट चक्राच्या खाली 3 चक्र आहेत आणि हार्ट चक्राच्या वरती पण 3 चक्र आहेत. तर नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण शिकणारच आहोत याबद्दल सर्व माहिती. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला आवडला असेल, तुमच्यामध्ये काही व्हॅल्यूज ॲड झाल्या असतील, ज्ञानवर्धक वाटला असेल,
तर नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत अगदी रिलीज झाल्याबरोबर, यूट्यूबला अपलोड झाल्याबरोबर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि तुमचा हा गणपती उत्सव तुम्ही स्पिरिच्युअली किंवा तुमच्या शरीराशी संबंधित त्याचा उपयोग कसा करून घेऊ शकता हे सुद्धा तुम्हाला शिकायला मिळेल. थँक्यू व्हेरी मच. गणपती बाप्पा मोरया.